नेक्स्ट त्यामध्ये आता आपण पाहणार आहोत फोर्थ त्यामध्ये असणारी ऑर्गॅनिली. विच ऑर्गॅनिली? व्हॅक्युअल. व्हॅक्युअल मराठी त्याला काय म्हणतात? रिक्तिका. तुम्ही प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी 8वी 9वी मध्ये पाहिलेला आहे. त्याच्या डायग्राम मध्ये हे व्हॅक्युअल्स असतात, म्हणजेच त्यांना मराठीत तिथं काय म्हणतात? रिक्तिका. मग त्यामध्ये पहा फर्स्ट पॉइंट, these are membrane bound organelles found in cytoplasm. म्हणजेच त्यामध्ये जर आपण प्लांट सेल आणि ॲनिमल सेल जर पाहिली तर त्यामध्ये प्लांट सेल आणि ॲनिमल सेल, थोडक्यात मी फक्त रफ डायग्राम काढतो, तर त्या प्लांट सेल मध्ये काय असतात? अशा रिक्तिका असतात, व्हॅक्युअल्स. म्हणजेच त्यामध्ये बरेच स्ट्रक्चर दिसतात. काही ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया दिसणार, काही ठिकाणी क्लोरोप्लास्ट जर त्यामध्ये प्लांट सेल असेल तर दिसणार, आणि काही ठिकाणी असे व्हॅक्युअल्स दिसतात. मग हे व्हॅक्युअल्स मराठीत त्याला काय म्हणतात? रिक्तिका. ह्या ज्या असतात दीज आर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज फाउंड इन सायटोप्लाझम. म्हणजेच ह्या सेलमध्ये हा पूर्णपणे बाहेरच्या बाजूला काय असतं? सायटोप्लाझम असतो. असा काय असतो? सायटोप्लाझम. मग ह्या सायटोप्लाझमच्या आतमध्ये ह्या अशा काय असतात? तर त्यामध्ये व्हॅक्युअल्स आणि इतर असणाऱ्या सेल ऑर्गॅनिलीज असतात. ही रफ डायग्राम आहे. तुम्ही प्लांट सेल ॲनिमल सेल डायग्राम पहा, मग त्यामध्ये तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसेल. तर ही रफ डायग्राम, त्यामध्ये मी सायटोप्लाझम दाखवलं आणि व्हॅक्युअल्स दाखवले. मग व्हॅक्युअल्स जे असतात त्यामध्ये बरोबर ते कुठं असतात? तर व्हॅक्युअल्स बरोबर सायटोप्लाझम मध्ये असतात. म्हणजेच व्हॅक्युअल सराउंडेड बाय सायटोप्लाझम. व्हॅक्युअल जे सगळे असतात ते सराउंड कशाने केलेले असतात? सायटोप्लाझम. समजला? फर्स्ट पॉइंट काय सांगितलेलं आहे? दीज आर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज फाउंड इन सायटोप्लाझम. म्हणजेच ही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली असते. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली म्हणजे काय? तर आउटर कव्हरिंग इज प्रेझेंट इन दिस ऑर्गॅनिली. ही जी ऑर्गॅनिली असते त्याच्यावर आउटर कव्हरिंग प्रेझेंट असतं, म्हणून याला काय म्हणतात? मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली. काय म्हणायचं याला? मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली. व्हाय इट इज कॉल्ड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली? बिकॉज these organelles covered by membrane. त्या ज्या ऑर्गॅनिली असतात त्या कव्हर्ड कशाने केलेल्या असतात? मेम्ब्रेन. म्हणून यांना काय म्हणतात? मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स. आता नेक्स्ट पॉइंट सेकंड, इट कंटेन्स वॉटर, सॅप, एक्सक्रेटरी प्रोडक्ट अँड अदर मटेरियल नॉट युजफुल फॉर सेल. म्हणजेच ह्या ज्या व्हॅक्युअल्स असतात, ह्या ज्या व्हॅक्युअल्स कंटेन करतात, म्हणजे यांच्यामध्ये काय मटेरियल असतं? तर ते जे सगळं सांगितलेलं मटेरियल आहे ते वॉटर, सॅप, एक्सक्रेटरी प्रोडक्ट ॲज वेल ॲज अदर मटेरियल. म्हणजे अशा ज्या व्हॅक्युअल्स आतमध्ये असतात यांच्यामध्ये जे सेलला युजफुल नाही, उपयोगी नाही असं त्यांच्यामध्ये मटेरियल असतं. कोणतं मटेरियल? तर त्यामध्ये वॉटर, सॅप म्हणजे रस, नंतर त्यामध्ये आणखी काय? तर एक्सक्रेटरी प्रॉडक्ट्स म्हणजे वेस्ट जे प्रॉडक्ट असतं टाकाऊ ते, आणि दुसरं काय? अदर मटेरियल्स, इतर काय असणार आहे त्यामध्ये घटक असतील, कंटेंट असतील. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलंय सेकंड पॉइंट मध्ये? इट कंटेन्स मीन्स व्हॅक्युअल्स कंटेन्स. इट कंटेन्स म्हणजे हे जे दाखवलेले आहेत हे व्हॅक्युअल्स कंटेन्स. काय कंटेन्स करतात? तर वॉटर पाणी, सॅप रस, एक्सक्रेटरी प्रॉडक्ट वेस्ट प्रॉडक्ट म्हणजेच टाकाऊ पदार्थ, तसंच आणखी काय? अदर मटेरियल नॉट युजफुल फॉर द सेल. त्या सेलला जे उपयोगी नाही पडत ते सर्व मटेरियल कुठं असतं? कुठं आणून टाकलेलं असतं थोडक्यात, किंवा कोण घेतं पोटात त्यांच्या? तर हे व्हॅक्युअल्स घेतात. समजलं? म्हणजे सेकंड पॉइंट काय? इट कंटेन्स वॉटर, सॅप, एक्सक्रेटरी प्रोडक्ट अँड अदर मटेरियल्स नॉट युजफुल फॉर द सेल. आता थर्ड पॉइंट, द व्हॅक्युअल इज बाउंड बाय a single membrane called tonoplast.
म्हणजेच इट इज अ सेमी परमेएबल मेम्ब्रेन. आणि हे जे व्हॅक्युअल इथं दाखवलेलं आहे हे बाउंड होतं कशानं, तर त्यामध्ये मेम्ब्रेननं, कसल्या मेम्ब्रेननं, सिंगल मेम्ब्रेन. असं एकच त्याच्यावर व्हॅक्युअलवर काय असतं, आउटर कव्हरिंग असतं. दिस आउटर कव्हरिंग इज कॉल्ड टोनोप्लास्ट. त्या आउटर कव्हरिंगलाच काय म्हणतात, टोनोप्लास्ट. म्हणजे फक्त व्हॅक्युअल मध्ये जे सिंगल मेम्ब्रेन आउटर कव्हरिंग आहे त्यालाच फक्त काय म्हणतात, टोनोप्लास्ट. लक्षात ठेवा, इट इज सेमी परमेएबल मेम्ब्रेन. आणि हे जे मेम्ब्रेन असतं व्हॅक्युअल मधलं जे टोनोप्लास्ट नावाचं मेम्ब्रेन हे सेमी परमेएबल असतं. म्हणजे बाहेरचं मटेरियल थोड्या प्रमाणात आत जातं, आतलं मटेरियल थोड्या प्रमाणात बाहेर जातं. असं त्यामध्ये काय असतं, त्यांचं ते मेम्ब्रेन आवरण हे सेमी परमेएबल असतं. म्हणजे ठराविक त्यामध्ये जे काय असतील ते कंटेंट आत घेतले जातात, ठराविक कंटेंट बाहेर सोडले जातात. म्हणून याला कसलं मेम्ब्रेन म्हणतात, सेमी परमेएबल मेम्ब्रेन. समजलं. म्हणजे थर्ड पॉइंट मध्ये काय, द व्हॅक्युअल इज बाउंड बाय. हे जे व्हॅक्युअल असते बाउंड होतं, बंदिस्त होतं कशामार्फत, सिंगल मेम्ब्रेन कॉल्ड टोनोप्लास्ट. त्यांचं जे सिंगल मेम्ब्रेन असतं त्यालाच आपण काय म्हणतो, तर टोनोप्लास्ट. हे जे सिंगल मेम्ब्रेन असतं त्याला काय म्हणतात, टोनोप्लास्ट. टोनोप्लास्ट इज आउटर और सिंगल मेम्ब्रेन प्रेझेंट इन व्हॅक्युअल. व्हॅक्युअल मध्ये जे सिंगल किंवा आउटर मेम्ब्रेन असतं त्यालाच काय म्हणायचं, टोनोप्लास्ट. इट इज सेमी परमेएबल मेम्ब्रेन. थोड्या प्रमाणात आतलं मटेरियल बाहेर जातं, बाहेरचं मटेरियल थोड्या प्रमाणात आत येतं, म्हणून सेमी परमेएबल. फोर्थ, प्लांट सेल्स हॅव. मग यामध्ये आता डिफरन्स जरी विचारला, मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे ज्यावेळी लायसोझोम सांगितलंय त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे डिफरन्स बिटवीन प्लांट सेल अँड ॲनिमल सेल, किंवा डिस्टिंग्विश बिटवीन प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. हा त्यामध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 2 मार्क 3 मार्क साधारण 6 पॉइंट याच्यामध्ये तयार होऊ शकतात. दोघांचे डिफरन्स असणारे प्लांट आणि ॲनिमल सेल. त्यासाठी तुमच्या बुक मधली प्लांट आणि ॲनिमल सेल डायग्राम व्यवस्थित पहा. समजलं. मग यामध्ये आता हा डिफरन्सच आहे. प्लांट सेल्स हॅव लार्जर अँड परमनंट व्हॅक्युअल्स. प्लांट सेल जे असतात वनस्पती पेशी त्यांच्यामध्ये लार्जर अँड परमनंट व्हॅक्युअल्स आर प्रेझेंट. म्हणजे मोठ्या दिसणाऱ्या किंवा मोठ्या असणाऱ्या अशा व्हॅक्युअल्स रिक्तिका असतात, अँड परमनंट. आणि त्या प्लांट सेल मध्ये कम्प्लिटली परमनंट असतात, कायमस्वरूपी तिथं त्या थोडक्यात स्थायिकच असतात. समजलं. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलंय, प्लांट सेल्स हॅव लार्जर अँड परमनंट व्हॅक्युअल्स अँड ॲनिमल सेल्स हॅव. आणि ॲनिमल सेल्स जर पाहिल्या प्राणीपेशी तर त्यांच्यामध्ये व्हॅक्युअल जे असतात ते कसे असतात, तर त्यामध्ये स्मॉलर अँड टेम्पररी व्हॅक्युअल्स. म्हणजेच त्यांच्यामधले जे व्हॅक्युअल्स असतात ते कसे असतात, स्मॉलर अँड टेम्पररी व्हॅक्युअल्स. म्हणजेच प्राणीपेशी जर पाहिली तर त्यामधले व्हॅक्युअल्स पाहिले तर अगदी लहान व्हॅक्युअल्स असतात रिक्तिका, आणि टेम्पररी व्हॅक्युअल्स असतात. म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपात तिथं त्या व्हॅक्युअल्स तयार झालेल्या असतात. बट इन प्लांट सेल व्हॅक्युअल्स आर लार्जर अँड परमनंट. हा त्यांच्यामधला डिफरन्स आहे. डिफरन्स जर प्लांट सेल मध्ये लिहिताना काय म्हणणार, व्हॅक्युअल्स आर लार्जर अँड परमनंट. तिकडे लिहिताना ॲनिमल सेल मध्ये लिहिताना काय म्हणणार, तर व्हॅक्युअल्स आर स्मॉलर अँड टेम्पररी. समजलं. आता पॉइंट परत एकदा तो समजावून घ्या. काय सांगितलंय पॉइंट नंबर 4, प्लांट सेल्स हॅव लार्जर अँड परमनंट व्हॅक्युअल्स अँड ॲनिमल सेल्स हॅव स्मॉलर अँड टेम्पररी व्हॅक्युअल्स. नेक्स्ट नंबर 5, in plant cells the vacuoles can occupy up to 90% of volume of the cells. म्हणजे जर प्लांट सेल पूर्णपणे पाहिली तर त्या प्लांट सेल मध्ये जवळजवळ 90% भाग हा कशाने व्यापला जातो, व्हॅक्युअल्स. म्हणजेच प्लांट सेल मध्ये 90% वाटा कुणाचा आहे, तर ह्या व्हॅक्युअल्स असतो. म्हणून काय सांगितलेलं पॉइंट नंबर 5 मध्ये, इन प्लांट सेल्स द व्हॅक्युअल्स कॅन ऑक्युपाय. प्लांट सेल्स मध्ये जे व्हॅक्युअल्स रिक्तिका असतात ते ऑक्युपाय काय
करतात तर जवळजवळ 90% ऑफ व्हॉल्यूम ऑफ द सेल. म्हणजे ते टोटल सेल पाहिली तर त्यामध्ये 90% जागा कुणी व्यापलेली असते, तर व्हॅक्युअल्स व्यापलेली असते. कुणामध्ये, प्लांट सेल मध्ये. फक्त लक्षात ठेवा, का तर त्यांच्यातच काय लार्जर आणि परमनंट असणारे व्हॅक्युअल्स आहेत. समजला आपण. पॉइंट नंबर 5 काय, इन प्लांट सेल्स द व्हॅक्युअल्स कॅन ऑक्युपाय up to 90% of volume of the cells. Next, point number 6. In plant cells, the tonoplast facilitates the transport of a number of ions and other materials against concentration gradient into vacuole. म्हणजे आता हा पॉइंट समजावून घ्या. काय सांगितलेलं आहे, तर प्लांट सेल्स मध्ये काय असतात, ते जे तिथले असणारे टोनोप्लास्ट फॅसिलिटेट, सुलभ कार्य करतात. कशाचं, ट्रान्सपोर्ट ऑफ नंबर ऑफ आयन्स अँड अदर मटेरियल्स. म्हणजेच हे जे टोनोप्लास्ट असतात प्लांट सेल मधलं, ते सुविधा करतात. कशाची फॅसिलिटेट्स काय करतात, तर त्यामध्ये ट्रान्सपोर्ट करणं. काय ट्रान्सपोर्ट करणं, तर नंबर ऑफ आयन्स. म्हणजे जेवढे आयन्स आहेत ते जास्तीत जास्त आयन ट्रान्सपोर्ट करणं. तसंच त्यामध्ये अदर मटेरियल, जेवढं अदर मटेरियल आहे ते ट्रान्सपोर्ट करणं. त्याच्यासाठी सोय सुविधा कोण करत असतं, तर टोनोप्लास्ट. कुणामध्ये, प्लांट सेल मध्ये. पण ते करत असताना ते कुणाच्या तरी विरोधी काम करत. कुणाच्या करताय, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इनटू व्हॅक्युअल. म्हणजेच हे जे व्हॅक्युअल्स असतात तिथं दाखवलेले, त्या व्हॅक्युअल्स मध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतं. म्हणजेच तिथं जी मुवमेंट होत असते, the movement of molecules or particles from higher concentration to lower concentration. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जे असतं ते व्हॅक्युअल मध्ये हायर असतं. मग मुवमेंट होताना अगेन्स्ट होते. म्हणजेच व्हॅक्युअल मध्ये जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते हायर असतं आणि सायटोप्लाझम मधलं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते लोअर असतं. त्याच्या विरुद्ध काम करतं. म्हणजेच लोअर मधून हायरला नेण्याचं काम, ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करत असतं, टोनोप्लास्ट. म्हणजे त्याच्या विरुद्ध काम करत असतो. समजलं. म्हणजे पॉइंट नंबर 6 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर इन प्लांट सेल्स द टोनोप्लास्ट फॅसिलिटेट्स द ट्रान्सपोर्ट ऑफ अ नंबर ऑफ आयन्स अँड अदर मटेरियल्स अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इनटू व्हॅक्युअल्स. म्हणजे त्या व्हॅक्युअल्स मध्ये जे लार्जर किंवा हायर कॉन्सन्ट्रेशन असतं त्याच्या विरुद्ध सायटोप्लाझम मधून मटेरियल न्यायचं आहे. सायटोप्लाझम मधलं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते लोअर असतं. म्हणून ते कुणाच्या विरुद्ध काम करतं, व्हॅक्युअल मधल्या असणाऱ्या हायर कॉन्सन्ट्रेशनच्या विरुद्ध काम करतं. कोण, टोनोप्लास्ट. कशाचं काम करतं, तर ट्रान्सपोर्ट ऑफ नंबर ऑफ आयन्स अँड अदर मटेरियल्स. समजलाय. नेक्स्ट, मग फक्त आता एकदा पाहूया काय, इन प्लांट सेल्स the tonoplast facilitates, काय facilitates, the transport of a number of ions and other materials against concentration gradient into vacuole. आता next point number 7, the concentration gradient is significantly higher in vacuole than in the cytoplasm. म्हणजेच मी हा पॉइंट सांगताना तुम्हाला सांगितलेलं होतं, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कशाला म्हणायचं, तर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटची डेफिनेशन काय होऊ शकते, तर त्यामध्ये द मुवमेंट ऑफ पार्टिकल्स ऑर मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे अति असणारं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, उच्च असणारं कॉन्सन्ट्रेशन तीव्रता, त्याच्यापासून लोअर असणारं कॉन्सन्ट्रेशन इकडं काय होत असते, जी मुवमेंट होत असते पार्टिकलची किंवा मॉलिक्युलची, ते हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत होत असते. त्यालाच काय म्हणतात, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. मग काय सांगितलंय, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इज सिग्निफिकंटली हायर इन व्हॅक्युअल दॅन इन द सायटोप्लाझम. हा पॉइंट सांगताना मागचा सांगितलेला आहे की कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जे असतं ते हायर कुणामध्ये असतं, प्लांट सेल मधले जे व्हॅक्युअल्स आहेत त्यांच्यामध्ये असतं. आणि प्लांट सेल मधला जो सायटोप्लाझम आहे त्यांच्यामधलं जे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतं ते लोअर असतं. समजलं. म्हणजे काय सांगितलंय पॉइंट नंबर 7 मध्ये,
द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इज सिग्निफिकंटली हायर, म्हणजे ठळकपणे अगदी जास्त प्रमाणात हायर कोणामध्ये तर व्हॅक्युअल्स मध्ये, द्या कुणापेक्षा इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम पेक्षा व्हॅक्युअल मधलं जे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतं ते हायर असतं. नेक्स्ट पॉइंट नंबर 8. इन अमिबा द कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल इज इम्पॉर्टंट फॉर एक्सक्रीशन. अमिबा माहित आहे, त्याचा शेप जो असतो तो कसा असतो, इरेग्युलर शेप असतो. अमिबा मधला जो शेप असतो तो कसा असतो, इरेग्युलर शेप. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हॅक्युअल्स दिसतात. पण त्यामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल्स असतात त्या इम्पॉर्टंट आहेत किंवा त्यांचा वापर कशासाठी केला जातो तर एक्सक्रीशन साठी केला जातो. अमिबा तुम्ही पाहिलेला आहे, त्याची डायग्राम पाहिलेली आहे. डायग्राम कशी असते तर इरेग्युलर शेप मध्ये असतो तो असणारा जो प्रोटोझोन आहे त्यामध्ये. तसंच त्यामध्ये ते व्हॅक्युअल, तिथले जे कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल्स असतात ते कसे असतात तर त्यामध्ये इम्पॉर्टंट फॉर एक्सक्रीशन. अमिबा मधले जे कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल्स आहेत त्या रिक्तिका त्या इम्पॉर्टंट आहेत कशासाठी, फॉर एक्सक्रीशन. म्हणजे याच्यावर सुद्धा एमसीक्यू येऊ शकतो. इन अमिबा कॉमा द कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल्स इज इम्पॉर्टंट फॉर डॉट डॉट डॉट. काय याचं उत्तर, एक्सक्रीशन. त्याच्यासाठी वेगवेगळ्या तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिली जातील. रिप्रोडक्शन म्हणतील, आणखी काय म्हणतील, डायजेशन म्हणतील, पण त्यातला पर्टिक्युलर वर्ड काय, एक्सक्रीशन. म्हणजे 1 मार्काचे एमसीक्यू याच्यावर येऊ शकतो. काय तर इन अमिबा द कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल्स इज इम्पॉर्टंट फॉर डॉट डॉट डॉट. पर्याय एकच, एक्सक्रीशन. समजलं. म्हणजेच पॉइंट नंबर 8 मध्ये काय सांगितलेलं आहे, इन अमिबा द कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल इज इम्पॉर्टंट फॉर कशासाठी, एक्सक्रीशन. नेक्स्ट लास्ट पॉइंट त्यामध्ये पॉइंट नंबर 9. इन प्रोटिस्ट फूड व्हॅक्युअल्स आर फॉर्म्ड बाय एनगल्पिंग फूड पार्टिकल्स. म्हणजेच प्रोटिस्ट जर बघितले तर त्या प्रोटिस्ट मध्ये फूड व्हॅक्युअल्स, अन्न रिक्तिका त्याला थोडक्यात म्हणायचं. फूड व्हॅक्युअल्स म्हणजे अन्न रिक्तिका आर फॉर्म्ड बाय, त्या तयार झाले पण कशानं, एनगल्पिंग फूड पार्टिकल्स. म्हणजे ज्यावेळी फूड पार्टिकल एनगल्प केलं जातं, आत गिळंकृत केलं जातं, गिळलं जातं, त्यावेळी फूड व्हॅक्युअल्स कोणामध्ये तयार होतात, प्रोटिस्ट मध्ये तयार होतात. म्हणजे ज्यावेळी फूड आत घेतलं जातं त्यावेळीच काय होऊ शकतात, फूड व्हॅक्युअल्स कोणामध्ये तयार होऊ शकतात, प्रोटिस्ट मध्ये. म्हणजे पॉइंट नंबर 9 मध्ये काय, इन प्रोटिस्ट फूड व्हॅक्युअल्स आर फॉर्म्ड बाय एनगल्पिंग फूड पार्टिकल्स. प्रोटिस्ट मध्ये जे फूड व्हॅक्युअल्स तयार होतात ते कसे तयार होतात तर ज्यावेळी तो प्रोटिस्ट एनगल्प करतो, गिळतो, काय गिळतो, आलेले फूड पार्टिकल्स, त्यावेळीच बरोबर तयार काय होत असतात त्यांच्या बॉडीमध्ये, फूड व्हॅक्युअल्स तयार होतात. म्हणजे लास्ट पॉइंट काय, इन प्रोटिस्ट फूड व्हॅक्युअल्स आर फॉर्म्ड बाय एनगल्पिंग फूड पार्टिकल्स. समजले. अगदी सोपं आहे, व्यवस्थित करत जावा, बारकाईनं ऐकायचं, बारकाईनं लिहून काढायचं, तरच तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजेल. रफ डायग्राम अशा काढायच्या जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजेल. समजलं. धन्यवाद.